मंडळी, आता आपण विठ्ठल मूर्ती बघायला आलेलो आहोत आणि इथं हे पार्किंग आहे. इथं पार्किंगचे चार्जेस घेतले जातात आणि इथूनच आपल्याला विठ्ठल मूर्ती इकडं दिसते पाठीमागं. चला तर बघूयात. चला तर मंडळी, आपण आलेलो आहोत दिवे घाटाच्या त्या व्ह्यू पॉईंटला आणि ही विठ्ठल मूर्ती आपल्याला समोर दिसते. इकडे टेकड्यांची रांग आहे आणि इकडे आता आपण विठ्ठल मूर्ती बघूया समोरून. घाटाकडे चेहरा केलेली मूर्ती आहे, घाटाकडे तोंड केलेली. इथून जात असताना वाहनामधून वगैरे आपल्याला विठ्ठल मूर्ती दिसत असते. तरी असे प्रति व्यक्ती 10 रुपये आहे. बाकी बाईकसाठी तर नाही काय चार्ज, पण प्रति व्यक्ती 10 रुपये एवढे चार्जेस घेतले जातात. आणि कंटिन्युअस पाऊस सुरू असल्यामुळे रेनकोट घालावा लागलेला आहे आपल्याला. आणि हा असा व्ह्यू आहे मंडळी. विठ्ठल मूर्ती अतिशय प्रसन्न असा चेहरा असणारी, अतिशय सुबक सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि इथून असाच अगदी जवळूनच हा घाट रस्ता आहे. पावसामध्ये काय सुंदर दिसते मूर्ती ही. खूप छान संकल्पना आहे. इथं घाटाच्या जवळ अगदी मूर्ती बनवली. इकडं पूर्ण टेकड्यांवरती धुकं पसरले. पाऊस उघडला तर आपण छानपैकी ड्रोन शॉट्स घेऊ शकतो. मात्र पाऊस सध्या कंटिन्युअस सुरूच आहे. मंडळी, हा आहे इथूनचा व्ह्यू, दिवे घाटाचा व्ह्यू आहे इथून. आणखी इकडे पुढे गेल्यानंतर अजून छान व्ह्यू दिसेल आपल्याला. तर आपण असंच पुढं चाललो आहे. आणि नेहमीप्रमाणे सुमित आहे माझ्यासोबत. आज आमची या वर्षीची पहिली मान्सून ट्रेक आहे आणि मजा येते. कंटिन्युअस पाऊस सुरू आहे, यालाच मान्सून ट्रेक म्हणतात. अजिबात थकवा वाटत नाही मान्सूनमध्ये ट्रेक करत असताना. त्याचबरोबर हवा देखील अतिशय शुद्ध हवा असते, त्याच्यामुळं अगदी प्रसन्न वाटतं मन. खूप छान आहे. नक्की करत जावा मान्सून ट्रेक, मात्र काळजी पण घेत जावा स्वतःची. खूप जास्त रिस्की पण असतं मान्सूनमध्ये. खूप मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. अजून मान्सून आला नाही, मात्र मान्सून पूर्व पाऊसच एवढा जबरदस्त आहे. असं वाटतं की मान्सून सुरूच झालं आहे ऑलरेडी. मे महिना आहे सध्या, तरी पण प्रचंड पाऊस सुरू आहे. आणि पोहोचलेलो आहोत आपण वरती टेकडीवर. मस्तानी तलाव दिसतोय कॅमेऱ्यामध्ये. आता खूप जास्त स्पष्ट दिसत नाही, मात्र खूप जास्त हवा येते खालून वरती हवा येते आणि सोबत धुके पण आहेत. मंडळी, अशा प्रकारे वातावरण आहे बघा. सगळं दाखवतो 360 तुम्हाला. अशा प्रकारे एकंदरीत वातावरण आहे आणि खूप प्रचंड पाऊस सुरू आहे. तरी पण ट्राय करतोय इकडचे व्ह्यूज तुम्हाला दाखवायचा. आता असं वाटत तर नाही की पाऊस थांबल, तरी पण होप करतो की पाऊस थांबल आणि आपल्याला 2 शॉट घेता येईल. 2 आणल्यासारखा काहीतरी फायदा तरी होईल. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची इथं. हे ठिकाण किती पवित्र आहे तर तुम्हाला माहीतच आहे. विठ्ठल मूर्ती वगैरे आहे, इथून पालखी वगैरे जाते. मात्र इथं काय अवस्था आहे बघा आता. एवढंच नाही, आणखी खूप इकडं सगळं बिअरच्या बाटल्या वगैरे, त्याच्या काचा वगैरे फोडलेल्या दिसल्यात. बराच कचरा वगैरे टाकलेला दिसलाय. तर आपण किती सुजाण पर्यटक आहोत हे याच्यावरूनच कळतंय. काही जण खरं तर लायकीचेच नसतात फिरायच्या किंवा
पर्यटक म्हणायच्याच लायकीचे नसतात. ते खरं तर इकडं दंगामस्ती करायलाच येत असतात. लक्ष ठेवलं पाहिजे इथं लोकांनी, स्थानिक लोकांनी पण अशा लोकांवर लक्ष ठेवलं पाहिजे. किंवा एखाद्या ठिकाणी चार्जेस वगैरे घेत असाल तर चेकिंग करून पाठवलं पाहिजे की बॅगेमध्ये काय काय नेतात वगैरे वरती. पण कितीही काय केलं असे लोक सुधारणार नाहीत आणि अशी घाण करत राहणार सगळीकडं. खरं तर तेच घाण असतात आपल्या समाजामध्ये. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ इथे थांबवत आहोत. कारण कंटिन्युअस पाऊस सुरू आहे. खूप सारा फिरायचा होता दिवे घाट, तिथले एरियल शॉट्ससुद्धा घ्यायचे होते. पण कंटिन्यू पाऊस सुरू असल्यामुळे जास्त काही घेता आले नाही. तिथे आम्ही मिसळवर मस्तपैकी ताव मारला. मिसळचे पैसे चांगले वसूल केले. आणि आता अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथे थांबवत आहोत मंडळी. तर आपण भेटत राहू अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि एन्जॉय करा हा मान्सून. धन्यवाद. गुड बाय.